गांडूळ खत आणि त्याचे शेतीला फायदे. नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि सेंद्रिय शेतीच्या चाहत्यांनो. आज आपण बोलणार आहोत एका अशा खजिलाबद्दल जो आपल्या मातीला सुपीक बनवतो आणि पिकांचे उत्पादन वाढवतो. ते म्हणजे गांडूळ खत. चला जाणून घेऊया गांडूळ खत म्हणजे काय आणि ते आपल्या शेतीला कसे फायदेशीर आहे. गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळ खत, ज्याला वर्मी कंपोस्ट म्हणतात, हे गांडुळांच्या मदतीने शेण, पालापाचोळा आणि सेंद्रिय कचऱ्यापासून तयार केले जाते. गांडूळ हे सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचे विघटन करतात आणि मातीला पोषक द्रव्यांनी समृद्ध असे खत तयार करतात. हे खत म्हणजे शेतीसाठी नैसर्गिक खुराक आहे. गांडूळ खताचे शेतीला होणारे फायदे. चला आता जाणून घेऊया गांडूळ खताचे शेतीला होणारे प्रमुख फायदे. 1. मातीची सुपीकता वाढवते. गांडूळ खतात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मुबलक असतात. हे पिकांना लागणारे पोषक द्रव्य पुरवते आणि मातीचा सामू संतुलित ठेवते. मातीची रचना सुधारते. हे खत मातीला भुसभुशीत बनवते, ज्यामुळे हवा आणि पाण्याचा संचार सुधारतो. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे पाण्याची बचत होते. पिकांचे उत्पादन वाढवते. गांडूळ खतामुळे भात, गहू, कापूस, भेंडी यांसारख्या पिकांचे उत्पादन 10 ते 15% वाढते. रासायनिक खतांच्या तुलनेत 40 ते 50% खर्च कमी होतो. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित. गांडूळ खतामुळे माती आणि पिकांवर रासायनिक अवशेष राहत नाहीत. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, ज्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो. टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर. शेतातील कचरा, शेण आणि पालापाचोळ्यापासून खत तयार होते. यामुळे शेतकरी स्वावलंबी बनतो आणि कचऱ्याची विल्हेवाट लागते. आर्थिक फायदा. कमी खर्चात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांचा नफा वाढवते. याच्या निर्मितीत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतात. गांडूळ खत तयार करणे. गांडूळ खत बनवणे खूप सोपे आहे. एक खड्डा खणून त्यात शेण, पालापाचोळा आणि सेंद्रिय कचऱ्याचे थर रचावेत. प्रति 100 किलो सेंद्रिय पदार्थांसाठी 7,000 गांडुळे सोडावीत. गोणपाटाने झाकून दररोज पाणी शिंपडावे. 35 ते 50 दिवसात तुमचे गांडूळ खत तयार. गांडूळ खत हे शेतीसाठी खरा खजिना आहे. ते मातीला सुपीक बनवते, उत्पादन वाढवते आणि पर्यावरणाचे रक्षण करते. आजच सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा आणि गांडूळ खताचा वापर करा. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधा. चला आपली माती आणि भविष्य हिरवे बनवूया. गांडुळाचे 3 मुख्य प्रकार आहेत: कंपोस्ट अळी, अर्थवर्कर अळी आणि मुळांमध्ये राहणारा अळी. महत्त्वाचे: कंपोस्टिंग अळी हे तुमच्या बागेत माती खोदून काढणाऱ्या सामान्य बागेच्या अळीसारखे नसतात. भारतात गांडुळांच्या अनेक जाती आढळतात. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत. फेरेटिमा पोस्थुमा ही जात भारतात सर्वत्र आढळते आणि शरीर रचनेच्या अभ्यासासाठी विद्यापीठांमध्ये वापरली जाते. आयसेनिया फेटिडा ही जात गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्टिंग बनवण्यासाठी वापरली जाते. युड्रिलस युजिनिये ही जात देखील गांडूळ खत निर्मितीसाठी उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त जमिनीत राहण्याच्या आणि खाण्याच्या सवयीनुसार गांडुळांचे इतरही अनेक प्रकार आहेत, जसे की एपिजिक ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागाजवळ राहतात आणि सेंद्रिय पदार्थ खातात. एंडोजिक ही गांडुळे जमिनीच्या आत खोलवर राहतात आणि माती खातात. ॲनेसिक ही गांडुळे जमिनीमध्ये खोलवर बिळे करून राहतात आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातात. भारतात साधारणपणे 500हून अधिक प्रकारचे गांडुळे आढळतात असे सांगितले जाते. गांडूळ हा एक खंडित किडा आहे. हा ॲनेलिडा या गटातील एक स्थलीय अपृष्ठवंशी प्राणी आहे. ते ओलसर मातीचे सामान्य रहिवासी आहेत आणि सेंद्रिय पदार्थ खातात. गांडुळांना सामान्यपणे शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात. गांडुळे ही हर्माफ्रोडाइट्स असतात, म्हणजेच प्रत्येक अळीमध्ये नर आणि मादी दोन्ही प्रजनन अवयव असतात. गांडुळांचे वैज्ञानिक नाव ॲलिगोचियाटा म्हणजे काही ब्रिस्टल्स. गांडुळे हालचाल करताना जमिनीत अडकून राहण्यास मदत करतात. गांडुळांसाठी इतर नावे म्हणजे दवकृमी, रेनवर्म, नाईटक्रॉलर आणि अँगलवर्म आहेत. गांडुळांचे शरीर सुमारे 100 ते 150 भागांनी बनलेले असते. या भागांवरील स्नायू आणि ब्रिस्टल्स, ज्याला सेटे म्हणतात, ते किड्याला हालचाल करण्यास मदत करतात. सेटे शरीराचा एक भाग जमिनीवर धरून ठेवतात, तर उर्वरित भाग पुढे ढकलला जातो. गांडुळांना काही नैसर्गिक शत्रू असतात, जसे की मुंग्या, सेंटिपिड्स, पक्षी, साप, टोड्स, कॅराबिड बीटल आणि निमॅटोड. गांडुळांना नियंत्रित करण्यासाठी कीटकनाशके वापरू नका.
कदाचित ऑस्ट्रेलियातील सर्वात उल्लेखनीय प्राणी म्हणजे एक सौम्य, अत्यंत नाजूक कोलोसस, ज्याचं पाहण्याचा बहुमत फार कमी लोकांना मिळाला असेल. महागाय गिप्सलंड गांडूळ, जो सुमारे 6 फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. भारतात गांडूळ खताचा म्हणजे व्हर्मी कंपोस्टचा वापर प्रामुख्याने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या भागांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात होतो. विशेषतः खालील ठिकाणी आणि परिस्थितींमध्ये गांडूळ खताचा वापर जास्त दिसून येतो. 1. महाराष्ट्र. महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी अनेक शेतकरी आणि कृषी संशोधन केंद्रे, उदाहरणार्थ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, गांडूळ खताच्या निर्मितीला आणि वापराला प्रोत्साहन देतात. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी गांडूळ खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, विशेषतः फळबागा, द्राक्षे, डाळिंब आणि केळी आणि भाजीपाला पिकांसाठी. येथे शेतकरी शेणखत आणि सेंद्रिय कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करून जमिनीची सुपीकता वाढवतात. 2. कर्नाटक. कर्नाटकात विशेषतः बेंगलुरू, म्हैसूर आणि दक्षिण कर्नाटकातील भागांमध्ये सेंद्रिय शेती आणि बागायती पिकांसाठी, उदाहरणार्थ नारळ, सुपारी, कॉफी यांसाठी गांडूळ खताचा वापर वाढला आहे. येथील शेतकरी स्थानिक पातळीवर गांडूळ खत निर्मिती केंद्रे उभारतात. 3. तामिळनाडू. तामिळनाडूत कोइंबतूर, तिरुपूर आणि इरोडसारख्या भागांमध्ये सेंद्रिय शेती आणि बागायती पिकांसाठी, उदाहरणार्थ हळद, मसाले आणि फळे, गांडूळ खत मोठ्या प्रमाणात वापरले जाते. येथील शेतकरी गांडूळ खतामुळे पिकांच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ झाल्याचे नमूद करतात. 4. गुजरात. गुजरातमधील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, विशेषतः सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये, गांडूळ खताचा वापर कापूस, भुईमूग आणि फळबागांसाठी करतात. येथेही सरकारच्या सेंद्रिय शेती योजनांमुळे गांडूळ खताला प्रोत्साहन मिळाले आहे. 5. उत्तर भारत म्हणजे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. पंजाब आणि हरियाणामध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाल्याने शेतकरी आता गांडूळ खताकडे वळत आहेत. विशेषतः भात, गहू आणि भाजीपाला पिकांसाठी याचा वापर वाढत आहे. उत्तर प्रदेशात लखनौ आणि आसपासच्या भागात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गांडूळ खत निर्मिती केंद्रे स्थापन झाली आहेत. 6. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. या राज्यांमध्ये भात, मिरची आणि हळद यासारख्या पिकांसाठी गांडूळ खताचा वापर वाढत आहे. विशेषतः स्थानिक शेतकरी आणि कृषी सहकारी संस्था गांडूळ खत निर्मितीला प्रोत्साहन देतात. वापर जास्त होण्याची कारणे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या योजना आणि अनुदानामुळे गांडूळ खत निर्मिती आणि वापर वाढला आहे. जमिनीची सुपीकता म्हणजे गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि रासायनिक खतांचा वापर कमी होतो. पर्यावरणपूरक. गांडूळ खत पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही आणि सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर करते. उत्पादनात वाढ. भात, ज्वारी, मका यासारख्या पिकांवर गांडूळ खताचा वापर केल्यास 10 ते 15% उत्पादन वाढते. निष्कर्ष. भारतात गांडूळ खताचा वापर विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर भारतातील सेंद्रिय शेती करणाऱ्या भागांमध्ये जास्त आहे. शेतकरी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी गांडूळ खताला प्राधान्य देत आहेत. याशिवाय सरकारच्या अनुदान योजना आणि सेंद्रिय शेतीला चालना यामुळेही याचा वापर वाढत आहे.